नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथ्या प्रकरणात आत्तापर्यंत मराठ्यांचे इतर सत्ताधीशांशी आलेले संबंध पाहिले आणि आता आपण इंग्रजांशी आलेले संबंध पाहत होतो. त्यामध्ये आपण पहिलं आणि दुसरं ब्रिटिश मराठा युद्ध पहिले आणि दुसरे पाहिलेले आहे. मराठा इंग्रज तिसरे युद्ध, शेवटचे युद्ध झाले की ज्या युद्धाने मराठ्यांचा कायमचा पराभव ब्रिटिशांनी केला. तिसऱ्या युद्धामध्ये कशा पद्धतीचे बदल मराठ्यांसाठी परिणामकारक ठरले हे आपण पाहणार आहोत. 1817 ते 1818 या कालावधीमध्ये मराठा इंग्रज तिसरे युद्ध झाले. यापूर्वी आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीने इंग्रजी किंवा ईस्ट इंडिया कंपनी असेल, मुंबई ऑफिस असेल, यांचा आणि मराठ्यांचा झालेला करार असेल. तिसऱ्या युद्धामध्ये सुद्धा सर्वात महत्त्वाची भूमिका कोणाची होती तर ती होती दुसरा बाजीराव असेल. दुसऱ्या बाजीरावच्या अकर्तबगारीमुळेच तिसरे युद्ध मराठ्यांना पराभूत व्हावं लागलं. या कालावधीमध्ये शेवटचा संघर्ष, ब्रिटिशांचा हस्तक्षेप नको, दुसऱ्या बाजीरावला ब्रिटिशांचा हस्तक्षेप जास्त व्हायला लागला हे पाहून त्याने शेवटचं पाऊल उचललं, ब्रिटिशांच्या विरोधात लढाई करायचं धोरण स्वीकारलं. याच कालावधीमध्ये ब्रिटिशांनी गुजरातमधील पेंढारी समाज होता, तो ब्रिटिशांचा विरोधक होता किंवा त्यांच्या जमिनी काढून घेतल्यामुळे ब्रिटिशांच्या तो विरोधात होता. पेंढारी समाज ब्रिटिशांवर नाराज होता आणि ब्रिटिशांना असं वाटत होतं की पेंढारी समाजाला मराठा समाज हा मदत करत आहे, असा आक्षेप ब्रिटिशांचा होता. वॉरन हेस्टिंगने 1813 ते 1823 या कालावधीमध्ये वॉरन हेस्टिंग हा मुंबईचा गव्हर्नर होता आणि त्याच्या कालावधीमध्ये 1817ला चंबळच्या खोऱ्यामध्ये पेंढारी लोकांचा मोठ्या प्रमाणात खून असेल किंवा पेंढारी समाजातील लोक ब्रिटिशांनी मोठ्या प्रमाणात मारले गेले होते. मराठ्यांच्या बाबतीत आणखीन एक महत्त्वाची घटना काय घडली असेल तर गायकवाड, बडोद्याचे गायकवाड असतील, यांचे राजदूत होते गंगाधर शास्त्री. गंगाधर शास्त्री यांचा खून पेशव्यांचा प्रधान असेल त्र्यंबकजीने गंगाधर शास्त्रीला मारला असं ब्रिटिशांना वाटत होतं आणि या त्र्यंबकजीला ब्रिटिशांनी ताब्यात द्यावे, आपल्या स्वाधीन करावे असं पेशव्यांना सांगितलं होतं. आणि यातूनच 1817च्या कालावधीमध्ये ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संघर्ष सुरू झाला आणि यातूनच 1817चा मराठा इंग्रज करार झाला. या करारानुसार, कारण या कालावधीमध्ये मराठ्यांचा पराभव ब्रिटिशांनी केल्यामुळे प्रामुख्याने इंग्रजांच्या रेसिडेन्सीला दुसऱ्या बाजीरावच्या कालावधीमध्ये आग लावण्यात आली पुण्यामध्ये आणि ते जाळून टाकण्यात आलं. याचा बदला म्हणून मोठ्या प्रमाणात ब्रिटिश पेशव्यावर चिडलेले होते किंवा यातूनच संघर्ष झाला आणि किर्की येथे पेशव्यांचा ब्रिटिशांनी पराभव केला. किर्की या ठिकाणी, सीताबर्डी या ठिकाणी नागपूरच्या भोसल्यांचा पराभव झाला. सीताबर्डी या ठिकाणी नागपूरचे भोसले असेल आणि महितपूर येथे होळकरांचा ब्रिटिशांनी पराभव केला. आणि आता पूर्ण लक्ष ब्रिटिशांचं लक्ष पेशव्यांवर होतं आणि यातूनच पेशव्यांनी आपली लढाई सुरूच ठेवलेली होती. 1817ला पुणे करार झाला. या करारानुसार संपूर्ण पेशव्याचं वर्चस्व संपुष्टात आणलेलं होतं आणि हे वर्चस्व संपुष्टात आणल्यानंतर पेशव्यांनी स्वतःच्या अस्तित्वासाठी ब्रिटिशांच्या विरोधात लढाई सुरू केली होती. 1818ला पेशव्याने आत्मसमर्पण केलं. 1818ला आत्मसमर्पण केल्यानंतर ब्रिटिशांनी पेशव्यावर करार लादला किंवा पेशवेपद कायमचं संपुष्टात आणलेलं होतं आणि पेशवेपद संपुष्टात आणल्यानंतर पेशव्यांना 18 लाखाची पेन्शन देऊन विठूर या ठिकाणी, उत्तर प्रदेशातील आताच्या कानपूर या ठिकाणी असलेलं विठूर या ठिकाणी पेन्शन घेऊन त्या ठिकाणी पाठवलेलं होतं आणि मराठ्यांचं राज्य मुंबई प्रांताला जोडण्यात आलेलं होतं. म्हणजे अशा पद्धतीने पेशवे पदच संपुष्टात आणलं आणि मराठ्यांचं राज्य हे मुंबई प्रदेश त्यावेळचं असेल या प्रदेशाला जोडण्यात आलं आणि 1818ला मराठीशाही संपुष्टात आणली. पेशव्याचा सेनापती असेल बापू गोखले शेवटपर्यंत लढत राहिले आणि आपल्या
सोलापूर जिल्ह्यातील 1818ला मराठा इंग्रज शेवटची लढाई कुठं झाली असेल तर आपल्या सोलापूर जिल्ह्यातील आष्टी या ठिकाणी आष्टीची लढाई असेल. मोहोळ तालुक्यातील आष्टी या ठिकाणी शेवटची लढाई झाली आणि या ठिकाणी बापू गोखले हे वीरगतीस प्राप्त झाले किंवा ब्रिटिशांनी मराठ्यांच्या सैन्याचा कायमचाच पराभव केला आणि 1818ला ब्रिटिशांचं राज्यच मराठ्यांचं राज्य असेल. मराठीशाही आपण ज्याला म्हणतो, मराठीशाही संपुष्टात आणण्याचं काम ब्रिटिशांनी केलं आणि मराठीशाही संपुष्टात येण्याला सर्वस्व जबाबदार कोण असेल तर दुसरा बाजीराव. अकर्तबगार असणारा, राज्यकारभार करण्यास लायक नसणारा अशा पद्धतीचा पेशवा गादीवर बसल्यामुळेच, अकर्तृत्वान असल्यामुळे ब्रिटिशांना त्याने मदत केली आणि मदत करत असताना मराठा सरदार, पहिल्या दुसऱ्या लढाईमध्ये आपण पाहिलेलं आहे की मराठा सरदारांना अडचणीत आणण्याचं किंवा मराठा सरदार आणि पेशवे यांच्यातच विस्तुष्ट आल्यामुळे याचा फायदा पुरेपूर ब्रिटिशांनी घेतला आणि पहिल्या दुसऱ्या लढाईत आपण पाहिले की दुसऱ्या बाजीरावने राघोबादादा असतील यांनी आपले स्वार्थ साधण्यासाठी ब्रिटिशांना केलेली मदत असेल, करार असतील आणि यातूनच शेवटच्या घटकाला आपलंच राज्य संपुष्टात येतंय. मराठी सरदारांचा पराभव केल्यानंतर बडोदा असेल, ग्वाल्हेर असेल, होळकर असतील इंदूरचे किंवा नागपूरचे भोसले असतील, या सर्वांचा ब्रिटिशांनी एकटे गाठून पराभव केल्यानंतर आता फक्त पेशवेच राहिलेले होते आणि पेशव्यांच्या मदतीला आता मराठा सरदार येणार नव्हते अशी व्यवस्था ब्रिटिशांनी केली आणि हे सर्व समजलं दुसऱ्या बाजीरावला समजलं नाही आणि पेशवाईच्या कालावधीमध्ये मराठा सरदारांचं वजन वर्चस्व कमी करण्याच्या नादात पेशव्यांनी मराठा राज्यच बुडवण्याचं काम केलं दुसऱ्या बाजीरावने आणि अशा पद्धतीने मराठ्यांचा दबदबा संपूर्ण हिंदुस्थानात होता. हा दबदबा वाढवण्याच्या ऐवजी मराठ्यांचे सरदारांची ताकदच कमी करण्याचं धोरण दुसऱ्या बाजीरावने स्वीकारलं आणि त्यातून त्याच्या झालेल्या चुका असतील आणि या चुकांमधूनच त्याने काय केलं, 1818ला संपूर्णतः पेशवाई संपवण्याचं काम केलं. पेशवाई म्हणजे मराठ्यांचं राज्यच संपुष्टात आणण्यास कोण कारणीभूत असेल. वस्तुनिष्ठसाठी लक्षात ठेवा, दुसऱ्या बाजीरावच्या कालावधीमध्ये मराठ्यांचं राज्य किंवा मराठा सत्तेचा शेवट कोणामुळे झाला तर त्याचं वस्तुनिष्ठ उत्तर असेल दुसऱ्या बाजीरावच्या अकर्तबगारीमुळे. आणि सर्वात मोठं कारण जर कुठलं असेल, मराठ्यांचं राज्य कायमचं ब्रिटिशांना का गेलं असेल तर त्याला सर्वात मोठं कारण असेल ते म्हणजे मराठा सरदारांमध्ये असलेला एकीचा अभाव. मराठा सरदारांमध्येच एकी नसल्यामुळे अशा पद्धतीने ब्रिटिशांना फोडावं राज्यकारभार या तत्वानुसार मराठ्यांचं प्रबळ असलेलं सत्तास्थान संपवण्यामध्ये यश आलेलं होतं. त्याला कारण काय होतं, भारतातील मराठा सरदारांमध्ये एकीचा अभाव असणे. आणि अशा पद्धतीने 1818ला छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं स्वराज्य असेल, छत्रपती संभाजी महाराजांनी वाढवलेलं स्वराज्य असेल किंवा पेशवा पहिला बाजीराव असेल, नानासाहेब पेशवे असतील, चिमाजी आप्पा असतील, माधवराव पेशवे असतील, अशा अनेक पेशव्यांनी हे राज्य किंवा स्वराज्याचं साम्राज्यात रूपांतर करण्याला मदत केली होती. अनेक मराठा सरदार घराणी या कालावधीमध्ये उदयास आली होती, परंतु राज्यकारभार करण्यास लायक नसणारा दुसरा बाजीराव असेल याच्या मोठ्या प्रमाणात झालेल्या चुका असतील. या चुकांमुळे मराठा राज्य हे कायमचंच ब्रिटिशांच्या ताब्यात गेलं आणि 1818ला शनिवार वाड्यावर अशा पद्धतीने भगवा ध्वज असेल तो खाली होऊन त्या ठिकाणी युनियन जॅक ब्रिटिशांची निशाणी असेल, ब्रिटिशांचा झेंडा असेल तो कायमचा फडकू लागला आणि मराठी सत्तेचा शेवट झाला. यामध्ये ब्रिटिशांनी मात्र काय केलं, छत्रपतीच्या गादीला धक्का लावला नाही. सातारची गादी असेल, कोल्हापूरची गादी असेल ती अबाधित ठेवली आणि पेशव्यांचं पद मात्र कायमचं संपुष्टात आणलं. पेशव्यांना उत्तर हिंदुस्थानामध्ये हिमालय पर्वतरांगामध्ये किंवा आताचं उत्तर प्रदेश असेल कानपूर या ठिकाणी सक्तीने पेन्शन घेऊन अशा पद्धतीने पाठवलेलं होतं. पुढे जाऊन 1857ला आपल्याला माहीत असेल नानासाहेब पेशवे असतील, अशा पद्धतीने त्यांनी सुद्धा ब्रिटिशांना विरोध केला होता उत्तर भारतामध्ये. त्याला कारण हेच होतं की तात्या टोपे असतील, नानासाहेब पेशवे असतील यांनी विरोध केला, कारण त्यांचं राज्यच
घालवलं होतं आणि 18 लाखाच्या पेन्शनवर दुसऱ्या बाजीरावला विठूर या ठिकाणी पाठवलं. परंतु ब्रिटिशांनी पुढे जाऊन ती पेन्शन देण्यास नाकारलेलं होतं. म्हणजे कायमचंच भारताच्या इतिहासातून पेशवे पदाचा संपुष्टात आणण्याचं काम कोणी केलं असेल तर ब्रिटिशांनी केलं. त्यानंतरचा लढा आहे आणि शेवटचा लढा असेल तो म्हणजे मराठा विरुद्ध मुस्लिम. यामध्ये आपण मराठा विरुद्ध सिद्धी असेल आणि मराठा विरुद्ध अफगाण असेल. पेशवाईच्या कालावधीमध्ये शेवटची पानिपतची लढाई झाली असेल किंवा त्यापूर्वी शिवाजी महाराजांच्या कालावधीपासून विशेष करून संभाजी महाराजांच्या कालावधीमध्ये मराठ्यांचा आणि सिद्धीचा मोठा संघर्ष. सिद्धी कोण होते? आफ्रिकन मुस्लिम होते आणि त्यांचं ठिकाण कुठं असेल तर आजचा आपण जो जंजिरा किल्ला पाहतोय, जंजिरा किल्ल्यावर वर्चस्व सिद्धी लोकांचं होतं. सिद्धी ही आफ्रिकन जमात होती, युरोपियन लोकांबरोबर भारतात आलेली असेल आणि सिद्धी आरमारावर विशेष करून समुद्रावरील सैन्यांच्या जोरावर किंवा जंजिरा किल्ला ताब्यात असल्यामुळे ते मराठ्यांना कायमच त्रासदायक ठरत होते. संभाजी महाराजांच्या कालावधीमध्ये सिद्धीला मोठ्या प्रमाणात पराभूत करण्याचं काम संभाजी महाराजांनी केलेलं होतं. परंतु याच कालावधीमध्ये मोगलांचे हल्ले वाढल्यामुळे संभाजी महाराजांनी एकाच वेळेस दोघांना विरोध नको म्हणून अशा पद्धतीने सिद्धीला सूट दिली आणि मोगलांच्या विरोधात संभाजी महाराज लढत राहिले. पुढे जाऊन पेशवाईच्या कालावधीमध्ये सुद्धा सिद्धी विरुद्ध मराठा अशा पद्धतीने संघर्ष होतच होता. सिद्धी कधी इंग्रजांना मदत करणे असेल म्हणजे मराठ्यांच्या विरोधात मोगलांना मदत करणे किंवा ब्रिटिशांना मदत करण्याचं धोरण सिद्धीने स्वीकारलेलं होतं आणि याचा परिणाम म्हणून अशा पद्धतीने मराठा विरुद्ध सिद्धी असेल, संभाजी महाराज असतील किंवा त्यांच्या कालावधीमध्ये झालेल्या अनेक लढाया असतील, या लढाईमध्ये सिद्धीला अंकित ठेवण्याचं काम मराठ्यांनी केलेलं होतं. छत्रपती राजाराम महाराज असतील, ताराबाई असतील यांच्या कालावधीमध्ये सुद्धा सिद्धी विरुद्ध मराठा संघर्ष झालेलाच होता. परंतु स्वराज्याचा कायमचा विरोधक असलेला जंजिऱ्याचा सिद्धी असेल त्याचा बंदोबस्त करणे मराठ्यांना संभाजी महाराज किंवा राजाराम महाराज यांच्या कालावधीमध्ये शक्य झालं नाही. कारण या कालावधीमध्ये संभाजी महाराजांच्या नंतर मोगलांचं झालेलं आक्रमण असेल आणि त्यामुळे सिद्धीकडं दुर्लक्ष झालं. थोरल्या बाजीरावच्या कालावधीमध्ये 1733 असेल पुन्हा एकदा सिद्धीच्या विरोधात मराठ्यांनी जोर लावलेला होता, चिमाजी अप्पाला पाठवून. अशा पद्धतीने सिद्धीच्या विरोधात मराठ्यांनी मोठा विजयसुद्धा मिळवलेला होता आणि त्यानंतर 1733 नंतर सिद्धीने मराठ्यांचं मांडलिक तत्व स्वीकारलेलं होतं. आणि शेवटचा संघर्ष असेल तो म्हणजे अफगाण विरुद्ध मराठे असतील. मराठ्यांचा दबदबा 18व्या शतकाच्या पूर्वार्धात इतका वाढलेला होता किंवा 18व्या शतकाच्या कालावधीमध्ये मराठ्यांचा दबदबा संपूर्ण हिंदुस्थानावर होता. आपल्याला माहीत असेल नाना फडणवीस असतील, महादजी शिंदे असतील, रघुजी भोसले असतील, म्हणजे शिंदे असतील, होळकर असतील, भोसले असतील, गायकवाड असतील. उत्तर हिंदुस्थानात चौथाई वसुलीचा कार्यक्रम त्यांचा मोठा होता किंवा महादजी शिंदे तर दिल्लीच्या तख्तावर कोण बसावं, राणोजी शिंदे असतील, हे कोण ठरवत होतं? शिंदे ठरवत होते. आणि याच कालावधीमध्ये अब्दाली औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मोगलशाही खिळखिळी झाली आणि यानंतर उत्तर भारतावर वर्चस्व मिळवण्यासाठी परकीय सत्ता अफगाणी पठाण असतील हे भारतावर आक्रमण करू लागले आणि उत्पन्नाच्या दृष्टीने चौथाई वसुलीचे अधिकार मराठ्यांना मिळावे म्हणून मोठ्या प्रमाणात मराठे दिल्लीच्या मोगलाला मदत करत होते किंवा मराठ्यांच्या मदतीशिवाय मोगलांची सत्ता टिकणे शक्यच नव्हतं. अशा पद्धतीने 1748 मध्ये अफगाणिस्तानचा बादशाह अहमद शाह अब्दाली भारतावर पहिली स्वारी केली. कधी? 1748 साली. आणि या कालावधीमध्ये पहिली स्वारी केली लूट मिळवण्यासाठी. याच्या अगोदर आपल्याला माहीत आहे नादिरशाह असेल, नादिरशाहसुद्धा मोठ्या प्रमाणात 100 कोटीपेक्षा जास्त संपत्ती नादिरशाहने आपल्या अफगाणिस्तानामध्ये नेलेली होती किंवा कोहिनूर हिरा असेल, म्हणजे संपत्तीच्या हव्यासापोटी हे परकीय कुठे येत होते? भारतात येत होते. आणि यातूनच मराठा विरुद्ध अब्दाली असेल
मराठ्यांनी मोगलांची किंवा मोगलांना संरक्षण देण्याचं मराठ्यांनी मान्य केलं होतं. आणि याचाच परिणाम काय झाला असेल तर कारण नसताना अब्दालीशी मराठ्यांचा झालेला संघर्ष असेल. सर्वात मोठी लढाई असेल पानिपतची तिसरी लढाई. पानिपतची तिसऱ्या लढाईविषयी माहिती आपण पुढच्या तासाला पाहूया. धन्यवाद.